वाराणसी, काशी आणि एक सुंदर कथा। वाराणसी, ज्याला काशी म्हणूनही ओळखले जाते, हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे। या शहराला भारताच्या आध्यात्मिक परंपरेत खूप महत्त्वाचे स्थान आहे। या शहराचे नाव वरुणा आणि अस्सी या दोन नद्यांवरून पडले आहे। या दोन्ही नद्या गंगा नदीला मिळतात। एका प्रसिद्ध कथेनुसार वाराणसी हे भगवान शंकराचे शहर आहे। असे मानले जाते की पार्वतीशी विवाह झाल्यानंतर शंकर आपल्या कैलास पर्वतावरील निवासस्थानातून बाहेर पडले आणि काशीमध्ये स्थायिक झाले। त्यांना हे शहर इतके आवडले की त्यांनी ते कधीच सोडले नाही। ते काशीला आपलेच घर मानतात। एकदा सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेव आणि पालनकर्ता विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ आहे यावरून वाद झाला। हा वाद मिटवण्यासाठी त्यांच्या समोर एक मोठा तेजाचा खांब म्हणजे ज्योतिर्लिंग प्रकट झाला। त्याचे टोक वर आकाशात आणि खाली पृथ्वीच्या दिशेने अनंतपर्यंत पसरले होते। ब्रह्मदेव आणि विष्णू त्या ज्योतिर्लिंगाचे टोक शोधायला निघाले। ब्रह्मदेव हंसाचे रूप घेऊन वर गेले तर विष्णू वराहाचे रूप घेऊन खाली गेले। खूप वेळ शोधल्यानंतर दोघेही थकून परत आले। ते सुरुवातीच्या ठिकाणी परत आल्यावर भगवान शंकर त्या खांबातून प्रकट झाले। त्यांनी सांगितले की तेच सृष्टीची सुरुवात आणि शेवट आहेत आणि ते तिघांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत। हे ज्योतिर्लिंग काशी शहरात आहे असे मानले जाते। काशी हे शंकराचे शाश्वत शहर आहे आणि जो कोणी येथे मरण पावतो त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते। मरणाऱ्याच्या कानात शंकर स्वतः तारक मंत्र सांगतात। हा मंत्र त्यांना मोक्ष किंवा मुक्ती देतो। या कथेमुळे वाराणसीला खूप पवित्र मानले जाते। लोक येथे मरण्यासाठी येतात, गंगेच्या काठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात आणि त्यांना पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते। हे शहर जीवन आणि मृत्यूचे एक सुंदर मिश्रण आहे आणि भारतीय अध्यात्माचा हा एक खूप महत्त्वाचा आणि सुंदर भाग आहे।